ओमकार मार्क ऑफ झालेत एका धावेसोबत. पारस देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अप्रतिम फटका स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. हुक करत असताना चौकार 4 धावा. तेजस सुरसे यांच्या माध्यमातून अक्षय कडव याने जर झेल पकडला तर 1000 रुपये असतील आणि निशांत देसले आणि संदीप साहिल सुरसे यांच्या माध्यमातून देखील अक्षय कडव यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल कॅचसाठी. यावेळेस मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. खूप वेगानं 2 धावा प्राप्त केल्यात आणि 2 धावींच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 विदाऊट लॉस चांगली सुरुवात केली आहे ओमकार आणि वैभव या जोडीने देखील अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते गावदेवी आंबेशिव संघाची. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न अपील झाली आहे पंचांकडे. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. सात धावा धावबलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. पारस इथे सफलता अर्जित करतायत. वैभव बाद झालेत. 6 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन केले. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉलला रोखतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. फेकी अचूक आहे परंतु तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावबलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे गावदेवी आंबेशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहतोय दहिवली संघ. एक संघ खरं तर बदलापूर पश्चिम विभागामधला संघ आहे. एक बदलापूर पूर्व मधला. यावेळेस मात्र सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. ओ इथे मात्र 2 हाताने जर कदाचित अटेम्प्ट केला असता तर झेल होऊ शकला असता. एकाच हाताने अटेम्प्ट केलाय. कदाचित 2 हात तिथे गरजेचे होते आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. 10 रन लॉस ऑफ द 1 विकेट. दहा धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच आहे आणि एका बाजूने दहिवली संघ, एका बाजूने गावदेवी आंबेशिव संघ. एक संघ पूर्व विभागामधला बदलापूरचा आणि दुसरा संघ जर तुम्ही पाहिला तर पश्चिम विभागामधला संघ आहे. दोन्ही संघ अगदी समृद्धीच्या आजूबाजूचे संघ आहेत. समृद्धी महामार्ग जिथून जातो त्या आजूबाजूचे संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतायत. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर आणि ओमकार ही जोडी मैदानावरती आहे. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. चला मॅच स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. केतन निहारे बॉलिंग ट्रॅकवरती पाठीमागच्या सामन्याचे हिरो आहेत. केतन निहारे अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेगासोबत फुलर लेनचे बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. खूप सिंपल प्लॅन पाहायला मिळतात केतन निहारे यांचे बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु गती आहे आणि गतीसोबत परफेक्ट यॉर्कर टाकण्याची देखील क्षमता केतन निहारे यांच्याकडे आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये पूर्ण सामन्याचं चित्र पलटवून टाकलं होतं केतन निहारे यांनी. सध्याच्या घडीला केतन निहारे बॉलिंग ट्रॅकवरती 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वैभव 6 धावा करून बाद झालेत. यावेळेस फटका चांगला गॅपमध्ये बॉलला
पाठवले आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि 2 धावेंचा प्रयत्न असेल. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जातील. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 12 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात केली आहे गावदेवी आंबेशिव संघानं देखील आणि धावफलकावरती धावा आहेत 12. एकेरी दुहेरी धावेचं देखील क्रिकेटमध्ये महत्त्व असतं, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आजकाल फलंदाज एकेरी दुहेरी धावेंवरती भरोसा करत नाहीत. यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला खेळत. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि यावेळेस दुसरी धाव उपलब्ध नव्हती. एकच धाव मिळेल. फेकी थोडीशी जरूर वाईट आली, परंतु डायरेक्ट हातामध्ये गेला होता गोलंदाजचा बॉल. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. दिस इज सेकंड राऊंड फर्स्ट मॅच. दुसऱ्या राऊंडची ही पहिली मॅच आहे. हो, यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओमकार स्ट्राईक एंडवरती होते. मयूर यांनी सेन्सिबल क्रिकेट खेळले. त्यांना माहिती आहे बॉलच्या मेरिटवरती केतन निहारे यांच्या विरोधामध्ये खेळण्याचा प्रयत्न मयूर यांनी केलाय, परंतु ओमकारसाठी पहिलाच बॉल होता. पडल्यानंतर बॉल कट देखील झाला. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि सर्व किमया शक्य झाली आहे 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. हो 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 हो, व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त पॉवरफुल हिट. शॉर्ट आर्म जॉब आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. ओमकार सांगतायत सौ सोनार की एक लोहार की. अप्रतिम फटका आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पिकअप शॉट देखील तुम्ही म्हणू शकता या फटक्याला. अप्रतिम टायमिंग. लेंथ अगदी पुढे होती आणि पॉवरफुल हिट. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ द 1 विकेट. केतन निहार यांच्यावरती आक्रमण केले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुल करत असताना शॉर्ट आर्म जाबचा हा फटका आपण पाहतोय. लेंथ अगदी पुढे होते आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत ओ झेल, तर नक्कीच इथे पकडला गेला नाहीये. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वाटतं की वाचवल्यात धावा आणि ज्यांची बॅटिंग आहे चेक करायचंय ते देखील सांगतायत. चेक करा सांगतायत. थांबा चेक. मुख्य पंच आपण येऊन चेक करा. थोडंसं क्रुशियल डिसिजन आहे. दोन्ही टीमचे प्रतिनिधी ऐकायला तयार नाहीयेत. आपण चेक करा आणि आपण निर्णय द्या विनंती आहे.
सेफ आहे असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. ऑनफील्ड पंचांनी हे चेक केलेलं आहे. एक धाव असेल. वीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला हा फटका खेळलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेस देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. यस, ड्रिंक्स ब्रेक्स मैदानावरती असेल. बावीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. ओ, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. राजेश हजारे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल डॉट आलाय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. अँगलनं थोडीशी बॅकलिफ्ट आली आहे. ओमकार यांच्याकडे क्षमता आहे. ओमकार आणि मयूर हे जोडी मैदानावरती. 22 धावा धावपलकावरती आहेत. एक 50 धाव्यांपर्यंत जर बनवल्या धावा गावदेवी आंबेशिव संघानं तर एक सन्मानजनक टोटल त्यांच्याकडून देखील उभी राहील. परंतु दैवली संघ देखील प्रयत्न करेल की 40च्या आतमध्ये रोखलं जाईल आंबेशिव संघाला. त्यावेळेस देखील फटका चांगला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आलेत आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. 23 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 लॉस ऑफ द 1 विकेट. राजेश हजारे यांना हॅट्रिक साठी आपण पाहतोय. अनिकेत सुरोशे आणि तेजस सुरोशे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि बॉलला पाठवलंय अगदी डीप फाईनल क्षेत्रामध्ये. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. नो बॉल आणि त्यावरती षटकार.
ते बॅकफुटला आले आणि त्यानंतर फुल टॉस बॉल होता ऑन दी टॉस. दोनही पाय ज्यावेळेस बॉल आणि बॅटचा संपर्क झाला त्यावेळेस दोनही पाय हवेमध्ये होते. फलंदाज षटकाराला 7 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. निशांत देसले आणि साहिल सुरेश यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असेल. फ्रीडचा बॉल डॉट आलाय. एकूण 31 धावा धावपलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार जो गेला होता नाही पाठीमागचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला फलंदाज आले होते, माफी असावी. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला. लास्ट बॉलचा आपल्या स्क्रीनवरती 31 धावा धावपलकावरती आहे. 31. यावेळेस देखील फटका चांगला. पॉइंट क्षेत्रामध्ये कव्हरचे खेळाडू पॉइंटच्या दिशेने आलेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉलमध्ये 16 धाव्यांवरती मयूर नाबाद आहेत आणि 6 बॉलमध्ये 9 धाव्यांवरती ओमकार नाबाद आहेत. चांगली सुरुवात, पार्टनरशिप बिल्ड केली आहे. सुरुवातीला 6 धावा वैभव यांनी देखील बनवल्या होत्या. बॅटचं एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक थोडेसे लेट रिॲक्ट झाले. मला वाटतं जर बॉल थोडासा वेगाने ट्रॅव्हल जर झाला असता तर अडचण निर्माण झाली असते. एकच धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 34 धावा धावपलकावरती आहेत. राजेश हजारे यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. एक नो बॉल, त्याच्या अगोदर एक वाईड. नो वरती षटकार आला होता. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. ग्राउंड फील्डिंग खूप चांगली राहिली आहे दैवली संघाची. जर एकंदरीत विचार केला या सामन्यामध्ये 35 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉलमध्ये 10 धाव्यांवरती ओमकार नाबाद आहेत. 9 मध्ये 17 इम्पॅक्टफुल खेळी दोनही फलंदाजांनी केली आहे. दोघांनाही माहिती आहे की जबाबदारी मोठी. एक एक सामना जिंकून दोन्ही संघ इथपर्यंतचा प्रवास दोघांनी केलेला आहे आणि इथून मात्र प्रत्येक सामन्यामध्ये विजय संपादित करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ या ठिकाणी करणार आहेत. 35 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांची ही महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 35 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल नेहारे दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 35 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. कुणाल नेहारे बॉलिंग ट्रॅकवरती. 35 धावा धावपलकावरती आहेत. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतील. बॉलला जरूर रोखण्यामध्ये सफलता मिळाली परंतु तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षण लाज जवाब पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 37 लॉस ऑफ द 1 विकेट. 3.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 37. या बॉल नंतर ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण पाठीमागच्या बॉलचा. ज्यावेळेस शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. पाठीमागच्या बॉलवरती क्षेत्ररक्षण खूप लाजवाब पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळले होते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. घसरले ते परंतु बॉलला जाऊ दिलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालंय. अगदी दोनही पाय सोबत स्लिप झाले होते त्यांचे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या सर्व घडामोडी. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल
वाईट बॉल आहे, अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. पंच आमचे विष्णू शिंदे सर कळू देत. वाईट बॉल आहे, 39 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रहार तर केला, क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. झेल संपादित केला जाईल. आणखी एक सफलता विकेट. धावफलकावरती आहेत. 39 लॉस ऑफ द 2 विकेट. न्यू बॅटर आकाश मैदानावरती दाखल झालेत. 2 बॉल या डावामधले शिल्लक आहेत. कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत अंतिम षटकामध्ये. अप्रतिम टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळेल. षटकार अप्रतिम, लजीज हा शॉट, चाबूक शॉट, षटकार. यांचा क्लास तुम्हाला पाहायला मिळालाय. अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला पहिला बॉल फेस करत असताना खूप कठीण फटका आहे. अगदी एक पाय त्यांचा पुढे आला, त्यानंतर जबरदस्त अप्रतिम फटका होता. आपण पाहिलं क्रिकेटचा क्लास पुरेपूर भरलेला पाहायला मिळाला त्या फटक्यामध्ये. 45 धावा धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी अंबेशिव संघाने. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. 39 धावा, माफ करा, 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 2 विकेट. 45 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील टायमिंग लाजवाब पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आणखी एक बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल सीमारेषच्या पलीकडे. या डावाला फिनिशिंग टच दिलेत आकाश यांनी आणि धावफलक जाऊन पोहोचले 49 पर्यंत. 50 धाव्यांची आवश्यकता असणार आहे दहिवली संघाला. 50 इज द टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष आहे. टॉससाठी दोघंही या, विनंती आहे. 50 धाव्यांचं लक्ष आहे. 50 इज द टार्गेट. कासगाव आणि चामटोली संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी त्वरित या. सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. लक्ष 50 धाव्यांचं आहे. 50 इज द टार्गेट. दहिवली संघासमोर 50 धाव्यांचं लक्ष असेल. 50 इज द टार्गेट. दहिवली संघाने देखील जबरदस्त बॅटिंग केली होती पाठीमागच्या मॅच मध्ये. तशीच सुरुवात या देखील मॅच मध्ये करावी लागेल दहिवली संघाला. 50 धाव्यांचं लक्ष आहे. 50 इज द टार्गेट. सेकंड राऊंडची मॅच 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धावा या ठिकाणी बनवावे लागतील.
50 इज द टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. आणि ओपनिंग पेअर दहिवली संघासाठी मैदानावरती दाखल होती. इथून मात्र 50 धाव्यांचं लक्ष आहे. पारस आणि संदेश जोडी मैदानावरती दाखल होती. 50 धाव्यांचं लक्ष आहे. 50 इज द टार्गेट. दोन्ही संघ ताकदवर आहेत. पारस देशमुख आणि संदेश बागराव ही जोडी मैदानावरती दाखल झाली. इथून मात्र आक्रमक फलंदाजी त्यांना करावी लागेल. अखेरीस पर्याय नसणार. गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पन्नास धाव्यांचं लक्ष आहे. 50 इज द टार्गेट. 24 बॉल मध्ये 50 धावा बनवायच्या. सेकंड राऊंडची पहिली मॅच सुरू आहे. फिफ्टी इज द टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष आहे. बॅटचा एज लागलंय. अगदी आतलं एज लागून बॉल मात्र फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाहीये. 23 बॉल मध्ये 50 धावा. संदेश बागराव हे खूप महत्वाचे फलंदाज आहेत. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पारस आणि संदेश जोडी मैदानावरती आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पारस आणि संदेश. आक्रमणाला सुरुवात केली. अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालंय. हाफ व्हॉलीबॉल होता, पुढे टाकला होता आणि त्याला पुन्हा एकदा पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एव्हरी ऍक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठोकलाय चौकार. सरळ बॅटने प्रहार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 4 धावा. प्रीतमजी कर्णिक आणि तेजस कांबरे यांच्या माध्यमातून अक्षय कडव यांच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस असेल. 3 षटकार जर लगातार मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस. धावपलकावरती धावा 4. संदेश बागराव. पुढचा बॉल तेजस यांचा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळते आणि संदेश बागराव देखील सी बॉल हिट बॉल वाला क्रिकेट खेळू इच्छित आहेत मैदानावरती. त्यांना देखील माहिती आहे लक्ष मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 21 बॉल मध्ये 46 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज विचार करत असेल इथून एखादी विकेट जर आली तर मग मात्र आपण मॅच मध्ये खूप पुढे जाऊ. परंतु फलंदाजी करणारी टीम एखाद 2 मोठे फटके जर षटक क्रमांक 1 मध्येच आले तर आपण देखील या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो. आणखीन एक कमालीचा बॉल. ला जवाब गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला तेजस यांच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट.
कमालीची गोलंदाजी, भन्नाट वेग आणि त्यासोबत नियंत्रण पाहायला मिळतंय. गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून एक चौकार जरूर लागलाय, परंतु लेन तुम्हाला पाहायला मिळेल स्टंप टू स्टंप. गोलंदाजी खूप लाजवाब पाहायला मिळाली आहे गोलंदाज तेजस यांची. 4च धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल, पुन्हा एकदा स्टंप लाईन मध्ये हा देखील बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी खूप कमाल पाहायला मिळाली तेजस यांच्या माध्यमातून. लेंथ नेहमी स्टंप टू स्टंप ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. एक चौकार जरूर लागला त्या प्रयत्नामध्ये, परंतु लेंथ मध्ये केव्हाही फेरफार केला नाही. फलंदाजाला रूम दिला नाही. आडव्या बॅटने प्रहार करण्याची संधी तेजस यांनी दिली नाहीये. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळते तेजस यांच्या माध्यमातून. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र चूक झाली आहे आणि आतापर्यंत लेंथ पुढे होती, परंतु या बॉल वरती हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. केलाय प्रहार, ठोकलाय गगनचुंबी षटकार. षटकार आलाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 विदाउट लॉस. कासगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी नेक्स्ट मॅच मध्ये घेतलाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 11. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी मयूर दाखल झालेत. मयूर ताम्हाणे बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी दाखल झालेले आपण पाहतोय. 11 धावा धावपलकावरती चांगली सुरुवात केली आहे. 18 बॉल मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत दहिवली संघाला. तेजस यांनी पहिले 5 बॉल कमालीचे टाकले. शेवटचा बॉल थोडासा जस्ट शॉर्ट ऑफ लेंथ वरती होता, त्यावरती मात्र चुकले नाहीत. पारस देशमुख पहिला बॉल फेस करत होते आणि शॉर्ट आर्म जाबचा फटका, शॉर्ट आर्म जाब किंवा शॉर्ट आर्म पूल आपण ज्या फटक्याला म्हणतो तोच फटका तुम्हाला पाहायला मिळाला. पारस देशमुख यांच्या बॅटमधून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मयूर ताम्हाणे दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. आंबेशिव की दहिवली हा प्रश्न सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. धावपलकावरती धावा आहेत 11. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. पहिला बॉल वाईड आलाय. बारा धावा धावपलकावरती आहेत. 12 यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. आली आहे सफलता. बिग ब्लो फॉर टीम दहिवली. विकेट. सतरा बॉल मध्ये 38 धावा आवश्यक आहेत. दहिवली संघाला पहिला धक्का लागलाय, परंतु
त्यांच्याकडे देखील मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि इथून ते देखील संघर्ष करू शकतायत. सतरा बॉल मध्ये 38 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 17 बॉल 38 धावा. पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने गेलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे आणि तिथे मात्र ताळमेळाची कमी पाहायला मिळाली आहे. बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामध्ये ताळमेळाची स्पष्ट कमी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. एकच धाव प्राप्त झाली आहे. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 37 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 13 धावा धाव बलकावरती आहेत. यावेळेस बॉल हवेत, उंच दर गेलाय. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. ओ खराब जजमेंट. हा बॉल झेल तर ड्रॉप झालाय आणि बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे. षटकार. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल पंच वाईट बॉल म्हणून त्या बॉलला घोषित करतायत. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि आता मात्र मोमेंटम सध्याच्या घडीला दहिवली संघाच्या बाजूने. पाठीमागच्या बॉलवरती चूक केली आहे. ही चूक कदाचित महागात पडू शकते. असं म्हणतात ना, क्रिकेटच्या सामन्यामध्ये केलेली एक चूक तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल हवेत, खूप काळ राहिलाय आणि एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील क्षेत्ररक्षक. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 21 धावा धाव बलकावरती. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. आणि ही गोष्ट बराच वेळ ज्यावेळेस तुम्ही फील्डवरती असता, एखादा झेल सुटतो, असं वाटतं की हा जर कॅच सुटला नसता तर रामायण झालंच नसतं पुढचं, असं बऱ्याच वेळा मनामध्ये राहतं. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 29 धावा. यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि आता मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी पारस देशमुख देखील करतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून. 4 धावा. यावेळेस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि 27 धावा धाव बलकावरती. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि पारस देशमुख यांचा सेल 6 धाव्यांवरती सुटला होता, परंतु तदनंतर मात्र 27 धावा धाव बलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. 12 बॉल आणि 23 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 23 धावा. कोणता संघ जिंकेल इथून हे चित्र मात्र पाहायचंय. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे.
हॅलो 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 डीके सर स्पीड अप करा सामन्याला. 27 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज मनोहर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. लेफ्ट आर्म पेसर बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप आणि ही चूक मात्र अंबेशिव संघाने या सामन्यामध्ये दोनदा केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा जीवनदान या ठिकाणी मिळतंय. केतन निहारे यांना देखील जीवनदान मिळालंय. 11 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका पाहायला मिळाल्यात. गावदेवी अंबेशिव संघाला या चुका सुधाराव्या लागतील आणि लवकर सुधाराव्या लागतील. या चुका वारंवार 6 धाव्यांवरती नॉट आउट होते. पारस देशमुख ज्यावेळेस त्यांचा झेल सुटला आणि 1 या धावसंख्येवरती जीवनदान मिळाले केतन निहारे यांना देखील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, यावेळेस देखील झेल सुटलाय. कॅच सोडण्याची मालिका सुरू आहे की काय असं चित्र आता मैदानावरती भासायला लागले. आणखी एक झेल, हा थोडासा कठीण होता. हा झेल थोडासा कठीण होता. पहिल्या 2 झेलच्या तुलनेमध्ये हा झेल थोडासा कठीण. एकच धाव प्राप्त झाली आहे परंतु 3 झेल सुटलेत. गावदेवी अंबेशिव संघाला क्षेत्ररक्षणावरती विचार करावा लागेल. बॉलच्या खाली पोहोचू शकले नव्हते. यावेळेस थोडासा कठीण होता हा झेल. नजर परंतु तरी देखील पूर्णपणे बॉलवरती नव्हती क्षेत्ररक्षकाची. नरेश होते तिकडे. हा बॉल मात्र डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 30 धावा धावपलकावरती मनोहर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 9 बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच खुली झाली आहे, कोणत्याही दिशेने जाऊ शकते. एक कॅच किती महागात पडू शकतो तुम्हाला लक्षात आलं असेल या सामन्याच्या स्थितीवरून. 9 बॉल मध्ये 20 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. विकेटच्या शोधामध्ये आंबेशिव संघ मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये दैवली संघ आहे. इतकं बॅकफुटला जाऊन खेळण्याची आवश्यकता नव्हती. यावेळेस मात्र खराब जजमेंट पाहायला मिळालं फलंदाज. आणखी एक बॉल डॉट. 8 बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 30 धावा धावपलकावरती आहे. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावरती. 30 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 30 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप फाईन खेळलेत. फाईनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतील 4. हा असेल चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता. आणखीन एक जबरदस्त बॉल, व्हाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. विकेट किपरचं काम खूप जबरदस्त पाहायला मिळते. यष्टींच्या पाठीमागे आहे परंतु बॉलला गॅदर देखील करतात. ही विशेष बाब आहे. अप्रतिम यष्टीरक्षण. पाठीमागच्या बॉलवरती जर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला तर स्वतःला वाचवताना पाहायला मिळाले. विकेट किपर 35 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक. सुटलेले कॅचेस 8 मध्ये 22 बनवल्यात. यावेळेस देखील आक्रमण केलंय. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक ओहो पुन्हा एकदा खराब जजमेंट. आणखीन एक झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा चूक झाली आहे. हॅलो हा चौकार असणार आहे. खराब जजमेंट पुन्हा एकदा. आणखीन एक जीवनदान. कॅचेस सुटताना पाहायला मिळालेत. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक 1 मीटर सीमारेषेपासून आतमध्ये होता. अंदाज बाउंड्रीचा बिलकुल घेतला नाही पुन्हा एकदा आणि आणखी एक चौकार आहे.
39 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 11 बॉल मध्ये 27 धावेंची पार्टनरशिप या दोघांनी बनवली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. पाठीमागच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. 11 धावेंची आवश्यकता आहे. 39 धावा धावपलकावरती. 9 बॉल मध्ये 26 धावेंवरती नाबाद आहेत पारस देशमुख. 6 बॉल मध्ये 11 धावा. 6 धावेंवरती पारस देशमुख यांचा झेल सुटलाय आणि केतन निहारे यांचा झेल सुटलाय एका धावेवरती. 6 बॉल 11 धावा. कॅचेस किती महत्वाचे असतात. 2-2 जीवनदानं, 3-3, 4-4 जीवनदानं खरं तर दोन्ही बॅटरला मिळून मैदानावरती मिळालेलं आपण पाहतोय. 6 बॉल आणि 11 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावा. हे कॅचेस किती महागात पडतील हे मात्र येणारी वेळ नक्कीच ठरवणार आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. आता डिपेंड करण्यासाठी धावा खरं तर 10 या ठिकाणी आहेत. 11 बनवायच्या आहेत दहिवली संघाला आणि डिपेंड 10 करायच्यात इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. सुमित बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 11 धावा. इथून मात्र पहिले 2 बॉल खूप महत्वाचे. त्यावरती जर धावा आल्या नाही तर दहिवली संघावरती दबाव येऊ शकतो. परंतु पहिल्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर दहिवली संघ पूर्णपणे या मॅच मध्ये. क्रिकेट आहे बॉस. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे या सामन्याच्या दृष्टीने. 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. 39 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल. अपील झाली आहे पंचांकडे जोरदार. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव तर प्राप्त झाली आहे आणि आता 5 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल 10 धावा अजून देखील बनवायच्या आहे. 40 धावा धावपलकावरती. इथून जर विकेट आली तरच चान्स बनतायत या ठिकाणी गावदेवी आंबेशिव संघाचे. परंतु इथून जर एखादा मोठा फटका आला तर दहिवली संघ देखील विजयाच्या अगदी जवळ आहे. 5 बॉल 10 धावा. पहिले 2 बॉल मी सांगितले या सामन्याचे खूप महत्वाचे आहेत. या षटकाचे देखील महत्वाचे आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. लाजवाब क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 बॉल वरती 2च धावा आल्यात. आता मात्र 4 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे आणि आता मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. दोलायमान स्थितीमध्ये. इथून मात्र मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. हा बॉल देखील खूप महत्वाचा आता ठरणार आहे. 4 बॉल 9 धावा. पहिल्या 2 बॉल वरती 2च धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. सुमित बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. प्री डिटरमाइन स्ट्रोक इथे खेळायचा होता आणि मिस्टेक झाली आहे विकेट किपर कडून आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेचे रूपांतर 3 धावेंमध्ये झालंय. वाईड बॉल देखील आहे. 3-3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. हॅलो. पंचांचा डिसिजन हा फायनल असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एकूण 3 वाईडच्या धावा. इथे मात्र बोनस मिळालाय. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय आंबेशिव संघाचं आणि आता ते मात्र तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतं. बॅट्समन सफल झाला होता. खूप बाहेर बॉल टाकला. 4 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 6 धावा. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक
पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने गेले नाहीत आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 4 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 3 बॉल 4 धावा अजून देखील बनवायच्यात. कॅचेस ग्राउंड फिल्डिंग खूप साधारण पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. जर तुम्ही गावदेवी अंबेशिव संघाचा विचार केला तर कदाचित त्या चुका आता महागात पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 बॉल 4 धावा. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल टिपला गेलाय आणि मोक्याच्या क्षणी ही निर्णायक विकेट इथे मिळवली आहे. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. नितीन होते त्या ठिकाणी. झेल त्याने टिपलाय आणि आली विकेट. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. मोक्याच्या क्षणी निर्णायक क्षणी मला वाटतं ही देखील चूक होती. कदाचित अलॉंग दी ग्राउंड जर खेळण्याचा प्रयत्न केला असता दैवली संघाने तरी देखील विजय ते मिळवू शकले असते. 3 बॉल 4 ची आवश्यकता असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला मॅच फिनिश करण्याचा. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. दोन बॉल मध्ये 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. नितीन बॉलच्या खाली झेल टिपलाय. 2 बॉल मध्ये 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. राजेश 2 बॉल 4 धावा. आता परिस्थिती मात्र दोन्ही बाजूने. यावेळेस देखील 2 धावांचा प्रयत्न आहे. नितीन बॉलच्या दिशेने आलेत आणि एकच धाव प्राप्त झाली आहे. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. सामना जर आवडला असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अंबेशिव संघाने काय गमावलं यापेक्षा आता कमवण्याची देखील संधी आहे आणि दैवली संघाला देखील मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेण्याची ही नामी संधी आहे. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती या सामन्याचा निकाल आता डिपेंड आहे. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस. इथून मात्र सामना टाय होणार नाही. कोणताच तरी संघ जिंकणार आहे हे निश्चित ठरलेलं आहे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. दैवली देखील जिंकू शकते. अंबेशिव देखील जिंकू शकतो. मॅच मात्र बरोबरी सुटणार नाही. 1 बॉल 3 धावा. शेवटचा बॉल चौकार आला तर दैवली. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंच चर्चा करतायत. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. यस अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल.